शनिवार आहे, तसं बघितलं तो शासकीय सुट्टी दिवस आहे, बट आपण असा एक संवाद ठेवणारच होतो मागच्या आठवड्यामध्ये, बट व्यस्त शेड्यूल असल्यामुळे आणि वेगवेगळ्या मीटिंग्स आणि VC दौरा असल्यामुळे आपण आज ठेवले. आणि थोडासा इमिडिएट असा एक विषय आला होता की 2-3 दिवसापासून मीडियामध्ये पण एक बातमी सर्क्युलेट होत आहे. त्याच्यामध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानचे जमिनीच्या संदर्भात काही न्यूज बातमी करण्यात आला होता. त्याच्यामध्ये काही स्पष्टीकरण देणे आम्हाला उचित वाटला, त्यामुळे आज आपण एक चर्चा करूया. त्याच्यामध्ये पण परवा जे मीडियामध्ये पण असा जे बातमी विषय आला होता की सन्माननीय महसूल मंत्री महोदयांनी पण याविषयी एक निवेदनाची दखल घेऊन त्यांनी सूचना प्रशासनाला त्यांनी केलेली आहे की तुळजापूर देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भात चौकशी समिती नेमून उचित चौकशी अहवाल सादर करावी शासनास. सो ते प्रक्रिया आता सध्या सुरू आहे. बट दरम्यान असा एक बातमी होता की याच्यामध्ये मंदिर संस्थांची जमिनीची जे काही हस्तांतरण झालेली आहे, वैध असो किंवा अवैध असो, आता तो पण अंडर लिटिगेशनचा आहे. सो त्याच्यामध्ये डीपमध्ये न जाता फक्त मी ही स्पष्टीकरण करू इच्छितो की मूलतः ही जे इनाम जमिनी आहे ही तत्कालीन निजाम सरकारांनी वेगवेगळ्या मठांना दिलेली गेलेली आहे. उदाहरण भारती बुवा मठ असो, नंतर प्रकाशनाथ बुवा मठ असो, बाबाजी बुवा मठ असो, हमरोजी बुवा मठ असो, असं वेगवेगळ्या मठांना मुंतकबद्वारे काही अटी शर्ती टाकून जमीन दिले होते. आणि आपण चार्टी कमिशनची PTR मध्ये पण तसं त्यांच्या नावाने नोंद आहे. असे असताना याच्यामध्ये मंदिर संस्थान मूलतः मंदिर संस्थानची सातबारामध्ये नाव नव्हता आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मंदिर संस्थान किंवा विश्वस्त किंवा पदाधिकारी अधिकाऱ्यांनी या जमीन व्यवहारामध्ये त्यांनी काही गैरप्रकार केलेली आहे, ही अशा प्रकारचे बातमी दिसून आला. सो आम्ही स्पष्टीकरण करू इच्छितो की याच्यामध्ये मूलतः नावच सातबारामध्ये नव्हता. सो त्यामुळे ह्याचा प्रश्न उद्भवतच नाही. बाकी जे गोष्टी आहे, आता चौकशी समिती नेमण्याची आदेश आहे, ते आपण चौकशी समिती नेमून जे काही चौकशी आढळून येत आहे ते तुमच्या समोर आपण म्हणणार आहोत. धन्यवाद. चौकशी समितीमध्ये कोण कोण असेल? आपण ते चौकशी समितीचे आता आपण आदेश पारित करतो. एक वरिष्ठ अधिकारी असणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची अध्यक्ष करी ते चौकशी होणार आहे. कोणत्या मठाच्या नावाने ही जमीन दिलेली आहे? भारती बुवा अजून सर त्यांना धरून तुळजाभवानी देवी मंदिर संस्थानची एकूण जमीन किती आहे आणि कुणाला किती दिलेली आहे? तसं बघितलं तर तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रॉपरची जी जमीन आहे, तुळजापूर शहरामध्ये आपला सैनिकी स्कूल आहे, नंतर भक्तनिवास आहे, नंतर गाडशील पार्किंग जगा, ही सर्व मंदिर संस्थांची मालकीची आहे, ताब्यात पण आहे आणि मंदिर संस्थान वापरत आहे. सर, मंदिर महासंघाने जी मागणी केलेली नेमकं मागणी काय? नाही, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये त्याचे निवेदन अजून आपण वाचलं नाहीये, बट त्याच्यामध्ये त्यांनी मागणी सन्माननीय मंत्री महोदयांकडे केलेली आहे. मंत्री महोदयांनी त्याच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमून त्याच्या मुद्द्याची हे करावी असं सांगितलं आहे. त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी असं आढळून येत आहे की काही इनाम जमिनी आहे ते गैरप्रकाराने काही इतर लोकांना हस्तांतरण झालेली आहे, त्याची चौकशी करावी असं त्यांच्या निवेदनामध्ये दिसून येत आहे. तुळजापूर यात्रा मैदान बी अतिक्रमण झालेलं आहे, नाही, ही वेगळा विषय आहे. तुळजापूर यात्रा मैदान या विषयी ही मठाला ज्या जमिनी दिल्या आहेत त्या मंदिरात सेवा करण्यासाठी दिल्या आहेत. उदाहरणार्थ दिवाबत्ती, झाडलोट हे त्या मठाकडनं केलं जातं का? हा, ही पण अगदी मूळ पॉइंट हीच आहे की आपण जेव्हा जे काही इनाम जमिनी प्रदान करण्यात येत आहेत त्यावेळेला सो ते एखाद्या अटी शर्तीवर ते इनामी जमिनी मुंतकब किंवा खिदमतमाश, मदतमाश या कॅटेगरीद्वारे प्रदान करण्यात येतात. सो त्याच्यामध्ये पण मुळतः ह्या मठाला जी जमीन दिली गेलेली आहे ती देवीजीची सेवेसाठी दिली गेलेली आहे. आता तसा अटी शर्ती पालन होते की नाही होते ही चौकशी समिती आता ठरवतील. त्याच्यात मंदिर समितीचा कसलाही संबंध नाही. मंदिर संस्थेची याच्यामध्ये मूलतः त्याच्या
ताब्यामध्ये मंदिर संस्थेच्या ताब्यामध्ये नव्हता आणि सातबाऱ्यामध्ये पण मंदिर संस्थांचे नाव असं नव्हतं.